या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 यासाठी बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पोलीस पाटील पदभरतीसाठी 9 ते 10 प्रश्न जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातात. तर त्यासाठी आपण बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती काढलेली आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला ही जाहिरात ओपन केलेली आहे. याच्यामध्ये जिल्ह्याची माहिती आणि स्थानिक परिसराची माहिती याच्यावरती 9 ते 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर तुमच्या संपूर्ण जिल्ह्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, स्पेशल बीड जिल्ह्याची माहिती आपण याच्यामध्ये काढलेली आहे. याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट आपण घेतलेले आहेत ते मी तुम्हाला सांगून घेतो. त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस पाटील या पदासाठी जर म्हटलं तर आपण गेल्या 2 ते 3 वर्षापासून काम करत आहोत. त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपला स्वतःचा जो वैयक्तिक अंदाज आहे, तर जिल्ह्याच्या माहितीवरती नक्की कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर बघा, इतिहास झालं, भूगोल झालं, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचे जे टॉपिक आहेत मित्रांनो, जसं की पर्यटन स्थळं असतील, ठीक आहे, त्याच सोबत एखादं प्रसिद्ध ठिकाण असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. किल्ले असतात, ठीक आहे, धरणे वगैरे असतात, नद्या असतात, तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, ऐतिहासिक ठिकाणे वगैरे असतात, त्याच्यावरती वारंवार तुमच्या जिल्ह्याच्या माहितीवरती पोलीस पाटील या पदासाठी प्रश्न विचारले जातात. तर त्याला अनुसरून आपण संपूर्ण जिल्ह्याची माहिती इथं काढलेली आहे. टोटल जर म्हटलं तर बीड जिल्ह्याच्या माहितीचं पीडीएफ हे 38 पेजेसचं हे पीडीएफ आहे मित्रांनो. तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर थोडक्यात जर म्हटलं तर बघा, याच्यामध्ये जर म्हटलं तर आता बीड जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच सोबत इतिहास दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती व इतिहास दिलाय. जिल्ह्याचे जे पण महत्त्वाचे वैशिष्ट्य असतील ते दिलेले आहेत. जिल्ह्यावर महत्त्वाचे जे पण मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण इथे चर्चा केलेली आहे. सर्वप्रथम आपण काय काय बघणार आहे ते थोडक्यात सांगतो, त्यानंतर संपूर्ण माहिती आपण बघणारच आहोत. पुढे जर म्हटलं तर बघा, पुढे आपल्याला बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ, प्रशासकीय रचना व भूगोल याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिली. याच्यामध्ये जनगणना, क्षेत्रफळ वगैरे, प्रशासकीय विभाग, त्यानंतर भूविज्ञान, नदी नाले, हवामान व पर्जन्य, व्यवसाय, त्यानंतर जमिनीचे जे प्रकार वगैरे आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. हे सर्व काही आपण या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. हे पीडीएफ तुम्हाला कसं भेटेल पुढे व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल देखील माहिती सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका. संपूर्ण काही माहिती तुम्हाला इथं मी देणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, सांगितल्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील जे पण पर्यटन स्थळ आहे, पर्यटन स्थळावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये धबधबे, त्याचसोबत ज्योतिर्लिंग, अभयारण्य, मंदिरे, किल्ले याच्यावरती प्रश्न येतात. ते सर्व मी इथे ऍड केलेले आहेत. महत्त्वाची ठिकाणे, पर्यटन स्थळ याच्यामध्ये मी घेतलेले आहेत मित्रांनो, ज्याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. त्याच सोबत बीड जिल्ह्यातील जे पण तीर्थक्षेत्र वगैरे असतील तर ते देखील मी याच्यामध्ये ऍड केलेले आहेत मित्रांनो. तर ही फक्त अनुक्रमणिका मी तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की नक्की आपण कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत या व्हिडिओमध्ये, आणि त्यानंतर पुढे लगेच आपण सर्व टॉपिकनुसार माहिती बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर जिल्ह्यातील जे पण महत्त्वाचे जिल्हाधिकारी असतात याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर जिल्ह्यातील जे पण महत्त्वाचे जिल्हाधिकारी असतील, उपविभागीय अधिकारी असतील, तहसील कार्यालयातील अधिकारी असतील, तहसीलदार वगैरे, ते सर्व मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यावरती देखील तुम्हाला मुलाखतीला किंवा आपल्याला पेपरमध्ये देखील प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, आता बीड जिल्ह्यातील लोकसंख्या, साक्षरता, घनता, जाती प्रवर्ग व इतर याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. लोकसंख्या, घनता, त्याचसोबत आपल्याला याच्यामध्ये जमाती कोणकोणत्या आहेत, साक्षरता, हे सर्व पॉईंट महत्त्वाचे आयएमपी आहेत मित्रांनो, जे की त्याच्यावरती आपण सेपरेटली माहिती इथं दिलेली आहे या पीडीएफ मध्ये. ठीक आहे, पुढे बघा, अजून आपण काय बघणार आहोत ते आपण जाणून घेऊयात मित्रांनो. इथे बघा, बीड जिल्ह्यातील वने व शेती याच्याबद्दल माहिती दिलेली मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर बीड जिल्ह्यातील आता सिंचन पद्धती, व्यवसाय, वाहतूक, त्याचसोबत इतर जे कार्यक्रम आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, हे सर्व आपण अभ्यासणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने. सर्वप्रथम काय कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत हे देखील तुम्हाला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. तर पुढे बघा, महत्त्वाचे जे पण मुद्दे आहेत, आता बीड जिल्ह्याचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात किंवा ठिकाणे आहेत, त्याचा मी इथं सेपरेटली इथं अभ्यासक्रम इथं दिलेला आहे खाली, ते देखील आपण बघणार आहोत. आणि शेवटी 10 नंबरचा जो पॉइंट आहे मित्रांनो, जिल्हा माहितीवरती, ठीक आहे, आपली बीड जिल्ह्याच्या माहितीवरती जे प्रश्न उत्तर आहेत ते देखील मी सेपरेटली काढलेले आहेत. त्याच्यावरती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर चला, आता इथून खाली जर म्हटलं तर संपूर्ण माहिती इथं सुरू होत आहे मित्रांनो. आता बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर बीड जिल्ह्याची माहिती आपण काढलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे हे जे महत्त्वाचे मंत्रिमंडळानुसार, आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानुसार याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. आता त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ वगैरे दिलेलं आहे, हे तुम्हाला
तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. तरी देखील नवीन अपडेटनुसार ठीक आहे, आता नवीन उपमुख्यमंत्री कोण आहेत त्यांच्याबद्दल देखील इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. सर्व काय अपडेट मी करून हे पीडीएफ दिलेलं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला सर्वांनाच माहिती आहे श्री देवेंद्र फडणवीस. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री ठीक आहे, तथा आपल्याला सांगता येईल पालकमंत्री कोण आहे याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महसूल मंत्री कोण आहे ते सर्व इथं दिलेले आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्यमंत्री महसूल, त्यासोबत मुख्य सचिव वगैरे हे सर्व काही दिले. याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे सर्वात आयएमपी प्रश्न तुमचा इथं कुठं तयार होतो मित्रांनो. ठीक आहे, बीड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोण आहे. ठीक आहे, बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोण आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महत्त्वाचं असणार आहे विवेक जॉन्सन. ठीक आहे, तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे थोडक्यात माहिती दिलेली आहे फक्त बीड जिल्ह्याबद्दल. आता खाली जर म्हटलं तर बघा बीड जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास व त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली आहे. तर पुढे आपण डायरेक्टली आयएमपी प्रश्नाकडे जाऊया. सर्वप्रथम कशा प्रकारची माहिती दिलेली आहे तर ती आता आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. सविस्तर माहिती दिली. याच्यामध्ये जर म्हटलं तर बीड जिल्ह्याची निर्मिती, आधी कोणत्या याच्यामध्ये सहभाग होता, त्याच्यानंतर कसा बीड जिल्ह्याचा इथं जर म्हटलं तर उल्लेख केला गेलाय, पुढे आपला सहभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा आला, संपूर्ण काय माहिती दिली आहे इतिहास संपूर्ण दिलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर पुढे बघा महत्त्वाचे वन लाईनर मध्ये मी इथं सेपरेटली माहिती काढलेली आहे. तर बीड जिल्ह्याचे वैशिष्ट्य वगैरे दिलेले आहेत. तर महत्त्वाचे डायरेक्टली जे मुद्दे आहेत त्याच्यावरती आता आपण येऊयात, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर बघा आता इथे काय दिलेलं मित्रांनो, बीड जिल्ह्यातील आपल्याला महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. इथं अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार दिलेले मित्रांनो. बीड जिल्ह्याच्या याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथून पुढे जे पण महत्त्वाचे पॉईंट घेतलेले आहेत ते सर्व आयएमपी असणार आहे. क्षेत्रफळ तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे 10,694 चौरस किलोमीटर. ठीक आहे, तर क्षेत्रफळ हे बीड जिल्ह्याचं आहे. आता बहुतेक ठिकाणी जर म्हटलं तर क्षेत्रफळ म्हणा, लोकसंख्या म्हणा, स्त्री पुरुष यांची लोकसंख्या, स्त्री पुरुष प्रमाण हे वेगवेगळ्या पुस्तकामध्ये ठीक आहे, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये हे वेगवेगळं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. तर त्याचं मागचं कारण काय असतं, ऑफिशियल माहिती जर म्हटलं तर थोडीशी वेगवेगळी असते. आता ही सर्व जी माहिती मी घेतलेली आहे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरतून घेतलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, बीड जिल्ह्याच्या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरतून जी माहिती होती तीच माहिती तर मी घेतलेली आहे. कोणत्याही पुस्तकाचा इथं वापर केलेला नाहीये, जेणेकरून तुमचे प्रश्न चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे, प्रश्न कुठे चुकतात माहिती आहे का, एवढे पण वेगळे प्रश्न नसतात. आता क्षेत्रफळ काही पुस्तकामध्ये जर म्हटलं तिथं 10,693 दिलंय, तर काही पुस्तकामध्ये 10,500 दिलंय. ठीक आहे, काही ठिकाणी 10,493 दिले. अशा प्रकारचं थोडी मोठी इथं आपल्याला वेगवेगळा फरक बघण्यासाठी भेटतो. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं क्षेत्रफळ, लोकसंख्या वगैरे पुढचे जे अंक आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. तर ते अंक दिसले की ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे असं समजायला हरकत नाही. पुढचे आपले जे अंक आहेत ते महत्त्वाचे असतात. मागची जर म्हटलं तर थोडेफार वरती खाली असेल तरी काय अडचण नाही, तरी देखील आपला प्रश्न चुकावा नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जी माहिती उपलब्ध होती तीच माहिती मी या पीडीएफ मध्ये ऍड केलेली आहे. तुमच्याकडे दुसरं एखादं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी माहिती दिली असेल. ठीक आहे, तर ती माहिती मी काय घेतलेली नाहीये, गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही माहिती कलेक्ट केलेली आहे, ती पण बीड जिल्ह्याच्या. ठीक आहे, जेणेकरून आपले प्रश्न चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे, तर त्या हेतूनेच हे पीडीएफ आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. ते कसं भेटणार तुम्हाला, हा व्हिडिओ जेव्हा 10-11 मिनिटाचा होईल तेव्हा ते देखील माहिती तुम्हाला भेटून जाईल. हे पीडीएफ तुम्हाला कुठून भेटेल. ठीक आहे, तर बघा क्षेत्रफळ जर म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे 10,693 चौरस किलोमीटर. लोकसंख्या जर विचारली बीड जिल्ह्यातील तर आपल्याला सांगता आली पाहिजे 25,85,049 एवढी लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे, त्यातील जर म्हटलं तर स्त्रियांचं जर म्हटलं तर लोकसंख्या आपल्याला सांगता आली पाहिजे 12,35,943 एवढ्या स्त्रिया आहेत, आणि पुरुषांचं जर म्हटलं तर 13,49,106 एवढे पुरुष आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता पुरुषांची आणि स्त्रियांची लोकसंख्या तुम्हाला इथं समजून आली. टोटल लोकसंख्या तुम्हाला विचारली जाऊ शकते. लक्षात ठेवा मित्रांनो, मागचे जर अंक 2-3 बदललेले असतील काय अडचण नाही, परंतु 25,85,000 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तर ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कारण वेगवेगळ्या पुस्तकामध्ये याचं थोडंसं मागचे जे उत्तर आहेत, अंक आहेत ते चुकीचे दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर लोकसंख्या झालं, क्षेत्रफळ झालं, स्त्रियांची संख्या झाली, पुरुषांची संख्या झाली. आता हे जे 3 आहेत मित्रांनो, हे जे 3 आहेत ते तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहे, परीक्षामध्ये वारंवार विचारले जातात पोलीस पाटलासाठी. ठीक आहे, स्त्री पुरुष प्रमाण तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे, बीड जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण विचारलं तर आपल्याला 916 हे सांगता आलं पाहिजे मित्रांनो. घनता देखील आपल्याला बीड जिल्ह्याची विचारली जाऊ शकते, तर 242 घनता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि साक्षरतेचं शेकडा प्रमाण आपल्याला विचारलं जाऊ शकतं, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे 76.99 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे, 76.99. ठीक आहे, तर हे आपल्याला
सांगता आलं पाहिजे मित्रांनो. हे 4-5 पॉईंट खूप महत्त्वाचे असणार आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारला जाणार. ठीक आहे. आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला हवामान दिलेले मित्रांनो, तर हवामान आपल्याला सांगता येईल उष्ण व कोरडे आपल्याला हवामान आहे बीड जिल्ह्यामध्ये. पर्जन्यमान आपल्याला विचारलं जाऊ शकते, तर आपल्याला सांगता येईल 65 सेंटीमीटर. ठीक आहे. सेमी आपल्याला सांगता येईल, सॉरी. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आता पुढील आपण माहिती बघूयात. पुढे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. तर बीड जिल्ह्यातील टोटल आपल्याला तालुके विचारले जाऊ शकतात. तर किती तालुके आहेत? 11 तालुके. कोणकोणते तालुक्यांची लिस्ट इथे दिलेली आहे. शेजारील जिल्ह्यांवरती वारंवार प्रश्न विचारला जातो की बीड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे, पश्चिमेला कोणता जिल्हा आहे, उत्तरेला कोणता जिल्हा आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे बीड जिल्ह्याची शेजारील जिल्ह्यांची इथे लिस्ट दिलेली आहे मित्रांनो. पूर्वेस जर म्हटलं तर परभणी आणि लातूर जिल्हा आहे. उत्तरेस जर म्हटलं तर औरंगाबाद व जालना जिल्हा आहे. पश्चिमेस अहमदनगर जिल्हा आहे, तर दक्षिणेस अहमदनगर व उस्मानाबाद हे जिल्हे आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर ही माहिती तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ह्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पिके कोणकोणती घेतली जातात? ज्वारी, बाजरी, गहू, तूर, उडीद, हरभरा, भुईमूग वगैरे अशा प्रकारची ही पिके आपल्याला घेतलेली बघण्यासाठी भेटतात. उद्योगधंदे जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे उद्योगधंदे आहेत बीड जिल्ह्यामध्ये, त्यांची नावं दिलेली आहेत. नद्यांवरती आयएमपी प्रश्न असतो मित्रांनो. आयएमपी टॉपिक असणार आहे. नद्यावरती प्रश्न विचारला जातो. तर बीड जिल्ह्यामध्ये जर म्हटलं तर गोदावरी, सीना, मांजरा, त्यानंतर बिंदुसार नदीवरती शक्यता प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. त्या व्यतिरिक्त या नद्यांचा समावेश आहे. पर्वत जर म्हटलं तर आपल्याला बालाघाटाचे जे डोंगर आहेत ते पर्वत आहेत मित्रांनो, त्याच्यावरती देखील प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. ते टॉपिक संपूर्ण खाली डिटेलमध्ये दिलेले आहेत. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, आता पुढे जर म्हटलं तर मृदा, त्याच्यासोबत धरणे व प्रकल्प यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आणि किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती दिली. हे थोडक्यात तुम्हाला थोडक्यात अभ्यास करण्यासाठी, थोडक्यात लक्षात घेण्यासाठी इथं मी आपल्याला महत्त्वाचे टॉपिक दिलेले होते. ठीक आहे. आता इथून खाली जर म्हटलं तर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. आता ही माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आपल्या पोलीस पाटील पदाच्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो मित्रांनो. अतिशय महत्त्वाच्या या नोट्स असणार आहे तुमच्यासाठी, स्पेशल पोलीस पाटील पदभरतीसाठी. ठीक आहे. तर त्यासाठीच आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. तर नोट्स तुम्हाला कशा भेटतील त्याच्याबद्दल माहिती देतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय भेटणार आहे आपल्या नोट्समध्ये ते देखील सांगून घेतो, जेणेकरून नोट्स बद्दल संपूर्ण माहिती तुमच्याकडे इथे येऊन जाईल. तर बघा, पोलीस पाटील पदभरती 2026 साठी आपण स्पेशल या नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो, ज्या की आपण पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच उपलब्ध करून देतोय, जेणेकरून तुमच्या अभ्यासाला इथं वेळ होणार नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे हे जाणून घेऊया मित्रांनो. आता ही बीड जिल्ह्याची संपूर्ण जी माहिती काढलेली तिथं भेटेलच तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त मागे झालेल्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, त्याचसोबत सर्व विषयांच्या नोट्स देखील दिल्या जातील. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMPGK, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, जिल्ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती, मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत दिलेले आहेत. हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला दिलं जातं. टायपिंगमध्ये सर्व स्टडी मटेरियल तुम्ही व्यवस्थित वाचू शकता किंवा त्याचा झेरॉक्स देखील काढू शकता मित्रांनो, काही अडचण नाही. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण 199. जर पाहिजे असेल तर इथे तुम्हाला नंबर दिलेला बघा, 9139643199. याच्या नंबरवरती तुम्हाला 199चा फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. याच्यावरतून जर तुम्हाला रिप्लाय नाही भेटला, 5 ते 10 मिनिटं होऊन गेले, पेमेंट करून तुम्हाला रिप्लाय नाही भेटला, तर तुम्हाला अजून एक नंबर देतोय, 9665181769. ठीक आहे. या नंबरवरती फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. ठीक आहे. पेमेंट फक्त याच्यावरतीच करा. स्क्रीनशॉट कोणत्याही नंबरवरती पाठवला तरी चालेल, काही अडचण नाही. 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल. पीडीएफ स्वरूपामध्ये टायपिंग स्टडी मटेरियल असणार आहे. तर यांची सर्वांची ही एकत्रित किंमत ठेवलेली आहे. पुन्हा सांगतो एकदा काय काय भेटणार आहे. जिल्ह्याची सेपरेटली आपण सांगितली कशा प्रकारची माहिती इथं काढलेली आहे, ती संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला भेटेल. अजून खूप काही आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून येईल. जिल्ह्याची सेपरेट डिटेलमध्ये माहिती काढली, कारण जिल्ह्याच्या माहितीवरती थोडे जास्त प्रश्न असतात. ठीक आहे. तर त्या हेतूने संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण काढलेली आहे, जी की तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नोट्स भेटतील मित्रांनो, मागील प्रश्नपत्रिका देखील भेटतील. हे सर्व एकत्रित असणार आहे. सर्वांची एकत्रित किंमत ही आपण ठेवलेली आहे. पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला उपलब्ध करून दिले जातं. तुम्ही झेरॉक्स देखील याचे काढू शकता किंवा टायपिंग फॉर्मॅटमध्ये आहे तर तुम्ही मोबाईलमध्ये देखील अभ्यास करू शकता, काही अडचण येणार नाही. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता जे दिलेले आहे किंवा मराठी, इंग्रजी, याच्यावरती तुम्हाला आयएमपी प्रश्न देखील दिलेले आहेत आणि टॉपिकनुसार स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त IMPGK दिले, चालू घडामोडी दिले, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य व अधिनियम, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर हे देखील आपण सर्व सेपरेट या प्रत्येक विषयाच्या 7 ते 8 विषयाच्या सेपरेट विषयाच्या या नोट्स दिलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. हे सर्व स्टडी मटेरियल सेपरेट असेल, मागील प्रश्नपत्रिका सेपरेट असतील,
जिल्ह्याची माहिती सेपरेट दिलेली आहे, हे सर्व काय असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, सर्वांची एकत्रित किंमत 199 ठेवली आहे. पुन्हा दुसरा देखील नंबर देतो 9665. ठीक आहे, 9665181769 या नंबरवरती जरी स्क्रीनशॉट पाठवला तरी काय हरकत नाही मित्रांनो. पेमेंट या नंबरवरती करा, कोणत्याही नंबरवरती पाठवा स्क्रीनशॉट किंवा दोन्ही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे, तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचे नोट्स असणार आहे स्पेशल पोलीस पाटील या पदासाठी. तर चला आपण आपल्या टॉपिक पासून आता या व्हिडिओला कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो. खाली भरपूर प्रश्न आहेत, त्याच्यावरती देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करायची आहे. ठीक आहे, तर बघा आता पुढे आपण इथं बघा, तर इथपर्यंत आपण आलेलो होतो. तर बघा या पॉईंट पर्यंत आपण आलेलो होतो मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघत नाही, शॉर्टमध्ये आपण माहिती बघतोय. जी महत्त्वाची माहिती असेल ती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर याच्यामध्ये 2 नंबरचा पॉईंट दिलेला होता मित्रांनो, क्षेत्रफळ, प्रशासकीय रचना व भूगोल. याच्यामध्ये आपल्याला जर म्हटलं तर क्षेत्रफळ, त्याचसोबत आपल्याला महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपल्याला कलरमध्ये मी दिलेले आहेत, ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर जनगणना 2011 नुसार आपल्याला किती वस्ती आहेत, गावांची संख्या वगैरे, संपूर्ण ग्रामपंचायत वगैरे अशा प्रकारची डिटेलमध्ये माहिती इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता, भूविज्ञान वगैरे, नदी नाले, तर या सर्व टॉपिकचा इथं समावेश केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. आता पुढे बघा, पुढे आपल्याला अजून महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो. बघा आता जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळावरती 100% प्रश्न विचारला जाणार. याच्यामध्ये ऐतिहासिक ठिकाणी, प्रसिद्ध ठिकाणी जे पण असतात त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर कोणकोणत्या याचा समावेश केलेला आहे, धबधबे, ज्योतिर्लिंग, अभयारण्य, मंदिरे. ज्योतिर्लिंगावरती नक्कीच प्रश्न विचारला जाणार. ठीक आहे, अभयारण्य, मंदिरे, किल्ले यांचा समावेश केलेला आहे. टोटल जर म्हटलं तर महत्त्वाचे 12 इथं काढलेले आहेत मित्रांनो, ज्याच्यावरती मी माहिती दिलेली सेपरेटली, ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर हे आपल्याला महत्त्वाचे पर्यटन स्थळे असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता या 12 जे दिलेले आहेत पर्यटन स्थळे, याच्यावरती जी पण महत्त्वाची माहिती असेल ती सर्व याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होऊ शकत नाही, त्याच्यासाठी आपण काय केलंय, सेपरेटली प्रश्न उत्तर तयार केलेत. तर प्रश्न उत्तरावरती आपला सेपरेटली एक डिटेलमध्ये व्हिडिओ होणार आहे. त्याच्यामध्ये 100 ते 150 प्रश्न आपण बघणार आहोत. टोटल 100 ते 150 प्रश्न आपण बघणार आहोत, जे की बीड जिल्ह्याच्या पोलीस पाटील पदभरती 2026 साठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. ठीक आहे, तर बघा हे जेवढे पण 12 महत्त्वाचे पर्यटन स्थळे काढली होती, तर याच्याबद्दल संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. त्याही पेक्षा ठीक आहे, आता हे जे 12 होते त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची जे ठिकाणे आहेत किंवा पर्यटन स्थळे, याच्यामध्ये मी 4 ते 5 इथं महत्त्वाची, त्यामधलेच अजून महत्त्वाचे काढलेले, ज्याच्यावरती अजून तुम्हाला माहिती इथं मिळणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा आता इथं जर म्हटलं तर हे मंदिर झालं, त्यानंतर वैजनाथ मंदिर झालं. ठीक आहे, अशा प्रकारचा हा एक दर्गा झाला. ठीक आहे, तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. ठीक आहे, तर हे सर्व याच्यामध्ये हे 5 महत्त्वाचे याच्यामध्ये मी घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती सेपरेटली अजून थोडी जास्त माहिती दिलेली आहे, जेणेकरून याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यासाठी सेपरेटली जास्त माहिती दिली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण हे PDF तयार केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र वगैरे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिली आहे, अधिकारी वगैरे. आता बीड जिल्ह्यातील जे पण महत्त्वाचे जिल्हाधिकारी आहेत, तर सर्व यांची नावं दिलेली आहेत. नाव, त्याच्यानंतर त्यांचं जे पण पदाचं नाव असेल, कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे, त्याच्याबद्दल इथं माहिती दिली. बघा अशा प्रकारची. आता महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं, जिल्हाधिकारी महत्त्वाचे आहेत. याच्या व्यतिरिक्त उपविभागीय अधिकारी देखील महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, हे मुलाखतीला उपविभागीय अधिकाऱ्यांचं नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हे सर्व जिल्हा अधिकारी आहेत मित्रांनो, फोटो सोबत संपूर्ण काय माहिती दिली. ठीक आहे, आता थोडंसं खाली आल्यानंतर इथं बघा उपविभागीय अधिकाऱ्यांबद्दल तुम्हाला इथं माहिती दिली. इथं आपल्याला त्यांचं नाव, त्याच्यानंतर त्यांचं पदाचं नाव आणि त्याच्यानंतर ठिकाण, कोणत्या ठिकाणचं आहे बघा, प्रत्येक याच्यानुसार मी माहिती दिली मित्रांनो. ही सर्व माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात, मुलाखतीला हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तुमचं तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांचं नाव हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर सर्व सेपरेट दिलंय. याच्यामध्ये सर्व काय अधिकाऱ्यांची नावं मी इथे ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर बघा सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या, साक्षरता, घनता, जाती प्रवर्ग आणि इतर माहिती सर्व पॉईंट सेपरेट दिलेले आहेत मित्रांनो. सर्व काही डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर स्पेशल बीड जिल्ह्यासाठी PDF तयार केलेलं मित्रांनो. स्त्री पुरुष प्रमाण, अनुसूचित जमाती, जाती वगैरे, साक्षरता प्रमाण वगैरे, बीड जिल्ह्यामधील शेती व इतर माहिती म्हणा, सर्व काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे PDF तसं आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. तर हे PDF डिटेलमध्ये काय आपल्याला अभ्यास करण्यासाठी मदत होणार आहे या PDFच्या माध्यमाने. ठीक आहे, महत्त्वाचे मुद्दे. ठीक आहे, खाली जर म्हटलं तर महत्त्वाच्या ठिकाणी आणि महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत मित्रांनो. तर हे महत्त्वाचे ठिकाणी याच्यावरती प्रश्न येऊ शकतात आणि कोणत्या टॉपिकवरती, ते टॉपिक मी इथे घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला वारंवार लक्षात येऊन जाईल की नक्की कोणकोणते टॉपिक आपल्यासाठी बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहेत.
आता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, आपल्याला महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये जर म्हटलं तर जे पण मला महत्त्वाचे मुद्दे वाटले ते सर्व याच्यामध्ये ऍड करण्याचा शेवटी प्रयत्न केलेला मित्रांनो. बघा, टोटल एवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यानंतर 10 नंबरचा सांगितल्याप्रमाणे पॉईंट होता मित्रांनो. बघा, बीड जिल्ह्याच्या माहितीवरती आपल्याला प्रश्न उत्तर, ठीक आहे. बीड जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला प्रश्न उत्तर आपल्याला यामध्ये बघण्यासाठी भेटतील. आता इथून खाली जर म्हटलं तर बघा, सर्व बीड जिल्ह्याची माहिती आहे. सर्व बीड जिल्ह्याच्या माहितीवरतीच प्रश्न इथं मी घेतलेले आहेत. तर याच्यावरती आपला एक सेपरेट व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये सेपरेट बीड जिल्ह्याचीच माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. कोणत्या विभागात येतो, प्रशासकीय प्रमुख कोण, त्यानंतर जातींचे प्रमाण कोणते, किती टक्के, सर्व काही. नदींवरती प्रश्न तयार केलेत, महसूल मंत्री वगैरे, सध्याचे पालकमंत्री, त्यानंतर महाराष्ट्राबद्दल माहिती, जिल्हाधिकारी वगैरे, त्यानंतर संपूर्ण काही बीड जिल्ह्याची माहिती दिली. किती तालुके, किती त्याच्यासोबत उपविभाग किती आहे त्याच्याबद्दल माहिती, त्याच्यानंतर नद्यांबद्दल प्रश्न दिलेले आहेत. तर सर्व काही, ठीक आहे. टोटल प्रश्न देखील तुम्हाला दाखवून घेतो बीड जिल्ह्याच्या माहितीवरती किती प्रश्न काढलेले आहेत मित्रांनो. बघा, शेवटी आल्यानंतर बघा, बीड जिल्ह्याच्या माहितीवरती सेपरेटली आपण 174 प्रश्न काढलेले आहेत. हे देखील आपल्याला याच पीडीएफ मध्ये भेटून जाईल, ठीक आहे. सर्व काही एकाच व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर होणार नाही. महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगून घेतली. त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या नोट्समध्ये काय काय उपलब्ध करून देतोय हे सर्व काही तुम्हाला सांगितलं. जिल्ह्याच्या माहितीचा समावेश तसा असणारच आहे. त्याच सोबत महत्त्वाचं म्हणजे मागील प्रश्नपत्रिका देतोय, बाकी सर्व विषयांच्या नोट्स देतोय. जिल्ह्याची माहिती सेपरेट या प्रमाणामध्ये काढलेली मित्रांनो. टोटल 28 पेजेस हे पीडीएफ असणार आहे मित्रांनो. यामध्ये प्रश्न उत्तर आणि बाकी संपूर्ण माहिती ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं मला अजून काय वाटलं तर याच पीडीएफ मध्ये मी अपडेट करून देईल. आणि एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला मेसेज पडून जाईल, किंवा टेलिग्राम ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला मेसेज पडून जाईल. काही अपडेट झालं त्याच्यामध्ये आपण पीडीएफ मध्ये काय ऍड केलं तर त्याच्याबद्दल सूचना तुम्हाला तिथं दिल्या जातात मित्रांनो, ठीक आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल तिला क्लिक करा आणि आपण जी माहिती काढलेली आहे त्याच्यानुसार अभ्यास करायला विसरू नका. खूप मुलांना इथं फायदा होत असतो, ठीक आहे. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढील कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे. आता टोटल जे आपले 170 प्लस चे प्रश्न आहेत मित्रांनो, त्याच्यावरती आपला सेपरेट बीड जिल्ह्याच्या माहितीवरती तो व्हिडिओ सेपरेटली होणार आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल. हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण होतं, बहुतेक विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की जिल्ह्याची माहिती आम्हाला हवी आहे तर नक्की कोणता अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही माहिती काढली असेल तर त्याच्यामध्ये काय काय ऍड केलेलं आहे त्याच्याविषयी माहिती द्या. तर थोडक्यात बीड जिल्ह्याची माहिती देखील बघितली आणि आपण आपल्या नोट्समध्ये काय काय उपलब्ध करून देतोय याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती देऊन घेतलेली आहे. तुमचे काही प्रश्न असतील, काही टॉपिक असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती देखील आपण चर्चा करूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.